स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। 19वा हप्ता हा 22 डिसेंबर रोजी मिळणार। सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता जारी होण्यापूर्वी ही दोन कामे करायची आहेत आणि जे शेतकऱ्यांना 2000 रुपयाची प्रतीक्षा आहे आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात 19व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि PM किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपये दिले जातात। तर एकंदरीत शेतकऱ्यांना PM किसान योजना जी आहे त्या PM किसान योजनेच्या माध्यमातून 19व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत एका वर्षामध्ये 6000 रुपये दिले जातात। आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबरमध्ये देण्यात आलेली होती। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमाद्वारे 18व्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती। आता शेतकरी 19वा हप्ता कधी मिळणार याकडे या योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी काही कामे पूर्ण करावी लागणार आहेत। ती म्हणजे सुरुवातीस आपल्याला PM किसान योजनेची EKYC प्रक्रिया करणं आवश्यक, तसेच लँड सीडिंग डेटाचा जो प्रॉब्लेम आहे तो दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे। PM किसान योजनेचा 19वा हप्ता जारी होण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही कामे पूर्ण करून घ्यावीत। त्यामध्ये PM किसान योजनेचा 19वा हप्ता आणि पुढीलचे जे हप्ते येणार आहे त्याचे विना अडथळा मिळावेत म्हणून यासाठी लँड सीडिंग डेटाचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे जमीन पडताळणी करणे गरजेचं आहे आणि EKYC प्रक्रिया पण गरजेची आहे करून घेणं। तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।